नमस्कार, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. उदरभरांनो, हे जाणे जे यज्ञकर्म आपण बघूयात. आज कुठलं यज्ञकर्मासाठी कुठली आहुती म्हणजे कुठली रेसिपी आपण बनवणार आहोत. आज माझ्या ननंदबाई आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेल्या आहेत आणि त्या एक स्पेशल त्यांची रेसिपी बनवून दाखवणार आहेत. ताई, कुठली रेसिपी आणि आपण का बनवणार आहोत ते तुम्ही सांगा. आज माझ्या भाचीने मला फरमाईश केली की आतू मला ग्रीन काजू करी खायची आहे, म्हणून तिच्यासाठी मी आज ग्रीन काजू करी बनवणार आहे. तर ती रेसिपीची सामग्री मी तुम्ही बघून घ्या. आता मसाल्यामध्ये मी हळद घेतली आहे, घरचा मसाला घेतला आहे, शेंदे नमक घेतला आहे, धना कूट घेतला आहे, थोडी चटणी घेतली आहे आणि मिक्सरमध्ये दळायला टमाटे आहेत, ग्रीन मिरची आहे, कच्चे काजू आहे, खोबराचं कूट आहे, लसूण आहे आणि थोडा अद्रक आहे. हे मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे. आपण आता हे सगळं जी सामग्री आहे मिक्सर ग्राइंडर मध्ये आता आपण चांगल्या पद्धतीने बारीक करून घेणार आहोत. आता मी टमाटे घेते, थोडं खोबरं घेते. आंबट लागायला नको म्हणून थोड्या आपण बिया बाजूला राहू देऊ, काय हरकत नाही. त्यानंतर लसूण आपण सगळं मिक्सर ग्राइंडर मध्ये टाकून आणि हा मसाला जो काढलाय तो पण त्याच्यात टाकून ग्राइंड करून घ्यायचा. आता आपलं वाटण तयार झालंय. त्याला असं मतलब बारीक करून घ्यायचं, त्याला खूप बारीक करायचं, त्याला असं जाडसर राहू नाही द्यायचं. जाडसर राहिलं की ते तोंडामध्ये लागतं. थोडं तेल टाकायचं आहे. ह्या तेलामध्ये मी 3 पळी तेल घेतलं होतं, त्याच्यामध्ये काजू टाकायचे आणि त्याला तळून घ्यायचे. लाल होतात तोवर तळायचे. ते असा कलर आला की काजू तेलामधून काढून टाकायचे. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला मसाला फ्राय करायचा आहे. ते आपल्याला ह्याच तेलामध्ये फ्राय करायचं आहे. आता या मसाल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचं आहे. मी याला आता थोडं झाकून दिलं. झाकल्यामुळे तेल लवकर सुटेल त्याला. सुरी मेथी अशी चुरून टाकायची आहे. छान खमंग वास सुटलाय. आता याच्यात थोडी आपण कोथिंबीर ॲड करू. त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं अजून. आता आहे ना, मसाल्यातून तेल वेगळं झालेलं आहे बघा. आता म्हणजे मसाला पूर्णपणे होऊन गेलेला आहे, तो शिजून गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपण हे काजू टाकायचे आणि काजू चांगले परतून घ्यायचे. याच्यात काजू परतल्यानंतर याच्यात हा पाणी होतं मसाल्याच्या, याच्यात पाणी होतं थोडंसं, त्याच्यात पाणी टाकून मी ते पाणी त्याच्यात टाकणार आहे. त्याला झाकून थोडं शिजू देऊ. बघत असाल थोडी तरी पण आलेली आहे तिला. आता आपण गॅस बंद करू शकतो. अतिशय सुंदर आणि खमंग असा वास सुटलेला आहे ह्या ग्रीन काजू करीचा. आणि ताईंच्या भाचीला जशी काजू करी पाहिजे होती ग्रीन ग्रेव्हीची, तशी सुंदर काजू करी तयार झाली आहे. नक्की या खायला. आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. थँक्यू. लाईक करायला विसरू नका.